आपल्या हक्काचं झेप न्यूज बातम्यांच्या 2 पाऊल पुढे विशेष घडामोडी। जय भीम। मी प्राध्यापक दत्ता हेगडे, अध्यक्ष बहुजन समाज पार्टी नवी मुंबई। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2025-26 मध्ये आम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं जवळजवळ 9 उमेदवार उभे केलेले आहेत। आता गेले 10 वर्ष निवडणुका लागलेल्या नव्हत्या आणि अशा पार्श्वभूमीवरती सर्व जनता निवडणुका लागाव्या म्हणून आशा ठेवून होती। अशा पार्श्वभूमीवरती इलेक्शन कमिशननं एकदा निवडणुका जाहीर केल्या आणि त्याचा अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस झाला। आम्ही BSPच्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं 8 ठिकाणी प्लस 1 9 अशा 9 ठिकाणी आम्ही हत्तीच्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहोत। आमचे 9 हत्ती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी आम्ही सर्व शक्ती आम्ही पणाला लावणार आहोत। आमचे केडर बेस्ड पार्टीचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब, त्याचबरोबर कोकण झोनचे मुख्य प्रभारी माननीय किरण आलाट साहेब, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष संतोष भालेराव साहेब आणि मी स्वतः प्राध्यापक दत्ता हेगडे, अध्यक्ष बहुजन समाज पार्टी, आम्ही सर्वजण आमचा बहुजन समाज पार्टीचा हत्ती महापालिकेमध्ये नेऊन लोकांच्या जीवनावश्यक प्रश्नावरती काम करण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। माझी विनंती आहे सर्व मतदारांना की आपण बहुजन समाज पार्टीच्या हत्तीच्या पाठीमागे उभं राहावं। बहुजन समाज पार्टी इतर पक्षांसारखी खोटी आश्वासनं देत नाही, तर बहुजन समाज पार्टी काय करते? बहुजन समाज पार्टीचा एकच जाहीरनामा असतो, भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी। हाच BSPचा बहुजन समाज पार्टीचा जाहीरनामा राहिलेला आहे। बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली आणि त्या राज्यघटनेची अंमलबजावणी होणं गरजेचं होतं, ती गेल्या 77 वर्षामध्ये झालेली दिसत नाही। म्हणून महापालिकेमध्ये आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढण्यासाठी सज्ज आहोत। आपण सर्वांची साथ आमच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे। बहन मायावतीजी आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय आकाश आनंदजी नॅशनल कोऑर्डिनेटर हे आम्हाला मार्गदर्शन करत असतात। BSPचे संस्थापक, बामचप DSPचे संस्थापक मान्यवर कांशीरामजी आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व गुरु आणि संत या महापुरुषांचा क्रांतिकारी संघर्ष आम्हाला माहीत आहे आणि तो संघर्ष राज्यघटनेच्या रूपाने बाबासाहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि त्या संघर्षाच्या मार्गाने आम्ही चाललेलो आहे। निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की नवी मुंबईची सुज्ञ जनता आमच्या पाठीमागे उभे राहील। जय भीम, जय भारत।